की आपल्या सर्वांना माहिती असेल मागच्या 2 वर्षात 3 वर्षामध्ये मराठा आरक्षण आणि कुणबी कोट्यातनं मराठा आरक्षण ह्याच्यावरती एक खूप मोठा वाद पेटला. अविनाश दादांनी याच्याबद्दल चांगल्यापणे आपल्या सर्वांना सांगितलं होतं, पण मला एक गोष्ट सांगायची की जेव्हा इतिहासामध्ये मराठा आरक्षणाची माहिती लिहिली जाईल तेव्हा ती 5 स्टेप्स मध्ये लिहिली जाणार आहे. किती स्टेप्स मध्ये? 5. पहिली स्टेप असणार आहे की भाजपनी ओबीसीचा कोटा पातळ केला आणि एक फालतू तकलादू जीआर काढून ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. दुसरी स्टेप अशी असणार आहे की कुणबी प्रमाणपत्र लग्नाच्या पत्रिकेसाठी किंवा एबी फॉर्म असल्यासारखे प्रस्थापित श्रीमंत मराठ्यांना कुणबींचे प्रमाणपत्र इकडच्या भाजप सरकार वाटत सुटले. तिसऱ्या बाजूला ओबीसींची जागा घेऊन ओबीसींच्या ठिकठिकाणी या श्रीमंत मराठा उमेदवारांना उभं करणार भाजप. चौथी स्टेप, श्रीमंत मराठ्यांना उभं करून ओबीसीचं आरक्षण खतम करणारा पाऊल घेणारे भाजप. आणि 5व्या टप्प्यावरती इकडच्या शाहू फुले आंबेडकर वाद्यांच्या डोक्यावरती श्रीमंत मराठ्यांना प्रस्थापित करणारे हे भाजप आहे. आणि जेव्हा आपण ह्या 5 स्टेप्स बघू तेव्हा इतिहास दुसऱ्या बाजूला हे सुद्धा येईल की या महाराष्ट्रामध्ये असं एकमेवच वक्तव्य होतं, या महाराष्ट्रामध्ये असे एकच नेते होते जे दिवस रात्र हे म्हणत राहिले की ओबीसीचं ताट आणि मराठ्यांचं ताट वेगळं राहिलं पाहिजे. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की ओबीसीचं ताट आणि मराठ्यांचं ताट वेगळं राहायला पाहिजे. आणि त्यांचं हे सुद्धा म्हणणं होतं की गरीब मराठ्यांना, रयतेच्या मराठ्यांना, श्रीमंत मराठा नाही, शिवाजी महाराजांचा मराठा, निजामी मराठा नाही, संभाजी महाराजांचा मराठा यांना आरक्षण दिलं पाहिजे, पण या निजामी श्रीमंत प्रस्थापित मराठ्यांना आरक्षण दिलं नाही पाहिजे. ही भूमिका घेऊन लढत होतं तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब. आणि म्हणून जेव्हा इतिहासामध्ये ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या वादाचं जेव्हा नमूद केलं जाईल तेव्हा इतिहास हे गवार आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचवणारा एकमेव नेता होता, तो म्हणजे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर.